गणपती बाप्पांसाठी मोदकांचं ताट सजवायचं म्हटलं की सगळ्यांच्या डोक्यात येतात ते उकडीचे मोदक. पण आपण उकडीचे मोदक तर आधीच केलेत, तरी सुद्धा मोदकांचाच घाट घातला. आज आपण मोदक बनवणार, पण ते उकडीचे नाही, तळलेले. आज आपण करणार आहोत गव्हाच्या पिठाचे मोदक. हे मोदक अगदी सोपे आहेत आणि अगदी झटपट सुद्धा होतात. मोदक बनवायला सुरुवात केली. 1 वाटी गव्हाचं पीठ, त्यात टाकलं थोडंसं मीठ आणि 1 चमचा तेल टाकलं. आता हे सगळं पीठ एकजीव केलं. हळूहळू पाणी घालत सगळं पीठ मळून घेतलं आणि पीठ मळते वेळी ते घट्टसर मळून घेतलं. आता हे पीठ मळताना हातांची कसरत सुद्धा थोडीशी झाली. पीठ असं घट्टसर मळून घेतलं आणि त्यावर थोडंसं तेल ओतलं. आता हे पुन्हा थोडंसं मळून घेतलं. मळलेल्या पिठाला तेल लावल्यामुळं पीठ कोरडं पडत नाही, यासाठी आपण त्याला तेल लावून घेतलंय. आता काय करणार, हे मळलेलं पीठ एका बाउल मध्ये ठेवलं. यावर आता झाकण ठेवून याला 10 मिनिटांची झोप द्यायची. पिठाची झोप होईपर्यंत मोदकांसाठीचं सारण तयार करून घेतलं. ओल्या खोबऱ्याचे अशा प्रकारे काप करून घेतले आणि मी 1 वाटी खोबरं वापरलं. चला, खोबरं तर चिरून झालं. आता वेळ आहे ड्रायफ्रुट्सची. ड्रायफ्रुट्स मध्ये काजू, बदाम, पिस्ता घेतले. तुम्ही तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रुट्स वापरू शकता. मी इथे 5 ते 6 काजू, 7 ते 8 बदाम आणि 7 ते 8 पिस्ता वापरलेत. आता हे सगळं बारीक चिरून घेतलं. आता ड्रायफ्रुट्स सुद्धा चिरून झाले. आता वेळ आले गुळाची. गुळ सुद्धा बारीक चिरून घेतला. मी इथे सेंद्रिय गुळ वापरलाय. गुळ सुद्धा बारीक चिरून झालाय. मी घेतलाय 1 वाटी गुळ. आता वळूया पुढच्या स्टेपकडे. आपण जे खोबरे चिरून घेतलं होतं ते या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं. आता यावर झाकण ठेवलं आणि खोबरं वाटायला घेतलं. मग काय, खोबऱ्याला म्हटलं आता बारीक हो, आणि मिक्सरनं ते लगेच ऐकलं आणि लगेच 2 फिरक्या मारल्या. खोबरं छान बारीक वाटून झालं. आता गॅस पेटवूया आणि त्यावरती कढई ठेवूया. कढईत टाकलं 1 चमचा तेल आणि तेल गरम झाल्यावर टाकलं वाटलेलं खोबरं. आता हे खोबरं 4-5 मिनिटांसाठी मंद आचेवरती छान भाजून घेतलं. खोबरं तर भाजलं. आता त्यात टाकूया 1 वाटी गुळ. गुळ आणि खोबरं एकजीव केलं आणि हे सगळं करते वेळी गॅस मात्र मंद आचेवर ठेवला. आता वेळ आले ड्रायफ्रुट्सची. चिरलेले ड्रायफ्रुट्स यामध्ये टाकले. आता हे सगळं एकजीव केलं आणि 4 मिनिटांसाठी परतून घेतलं. यात टाकली 1 चमचा वेलची पूड. वेलची पावडर मुळे सारणाला छान असा सुगंध येतो आणि त्याच सोबत सारण खूप टेस्टी सुद्धा होतं. मोदकांसाठीचं सारण रेडी झालं. हे सारण थंड होऊ दिलं. आता वळूया पुढच्या स्टेपकडं. आता मळून ठेवलेलं गव्हाचं पीठ घेतलं. पीठ छान असं मऊ झालंय. आता पिठाचा छोटासा गोळा घेतला. आता ह्या गोळ्याला बोटाने थोडंसं तेल लावलं आणि छान अशी पारी बनवून घेतली. आता पारी तर बनवून झाली. आता यामध्ये घालूया 1 चमचा सारण. आता पुढं काय केलं, मोदकाला कळ्या काढून घेतल्या. मोदकाला कळ्या काढताना पिठाच्या एका कडेवरती बोट आणि एका कडेला अंगठा ठेवून हलक्याच हाताने चिमटी काढून घेतली. आता कळ्या तर काढून झाल्या. आता हे सगळं एकत्र करायचं आणि हलक्याच हातानं फिरवून घ्यायचं. सगळ्या कळ्या एकत्र झाल्यावर हलक्या हातानं दाबून घेतलं, जेणेकरून मोदकाचं तोंड घट्ट बंद होईल. आणि अशा प्रकारे आपला सुबक आणि सुंदर असा मोदक तयार झाला. हे बघा, आहे ना सोपं मोदक बनवणे. अशाच पद्धतीनं बाकीचे मोदक सुद्धा बनवून घेतले. सगळे मोदक बनवून तर घेतले. आता वेळ आले त्यांना तळायची. आता गॅस चालू केला आणि तळण्यासाठी कढईत तेल घेतलं. तेल गरम झालं का ते चेक केलं. तेलात पिठाचा छोटासा गोळा टाकला. मग समजलं तेल तर आपलं गरम झालंय. आता आपले मोदक तेलाच्या स्विमिंग पूल मध्ये जायला तयार आहेत. तेलामध्ये एक एक करून सगळे मोदक सोडून घेतले. सगळे मोदक तेलात सोडले आणि मीडियम हीट वरती तळून घेतले. एका चमच्याने असे मोदक हलवून घेतले, जेणेकरून मोदकांच्या शेंड्यांना सुद्धा तेल लागेल. आणि दोन्ही साइड्सने मोदक तळून घेतले. मोदक तळतेवेळी गॅस मात्र मीडियम हीट वरच ठेवा. लो हीट वर ठेवलं तर ते जास्तच कडक बनतील आणि हाय हीट वर ठेवलं तर ते मोदक आतून कच्चे राहतील. मोदकांना मस्तच असा सोनेरी तांबूस कलर आलाय. मोदक छान असे तळले गेलेत आणि ह्या मोदकांची तेलामधली आंघोळ तर झाले. आता वेळ आले त्यांना बाहेर काढण्याची. आणि हे मोदक एका झाऱ्याने बाहेर काढून घेतले. हे मोदक गव्हाच्या पिठाचे असल्यामुळे हे हेल्दी सुद्धा आहेत आणि फक्त 1 कप गव्हाच्या पिठापासून जवळपास 12 ते 14 मोदक तयार होतात. सगळे मोदक तळून झालेत आणि आपले गव्हाच्या पिठाचे मोदक तयार आहेत. मी तर गव्हाच्या पिठाचे मोदक बनवले. मग तुम्ही कधी बनवताय? सगळ्यात सोपे असे हे तळलेले मोदक तयार आहेत. आता वेळ आली मोदक टेस्ट करण्याची. मोदक तर खूपच छान झालेत. तुम्ही हे नक्की करून बघा. बाप्पा सुद्धा खुश होईल आणि घरचे सुद्धा. आणि व्हिडिओला लाईक केलं का? केलं नसेल तर लगेचच करा आणि शेअर सुद्धा करा. आणि नवीन रेसिपींची खबर हवी आहे ना, तर मग पटापट सबस्क्राईब करा.